हां चालू कर. उष्माघात याबद्दल आरोग्य शिक्षण हेल्थ टॉक देणार. तर यावर्षी आपण पाहिलंच आहे की जे तापमान आहे ते 40 डिग्री सेल्सिअसच्या वर गेले आहे. त्यामुळे जे वयोवृद्ध माणसं वगैरे आहेत त्यांना उष्माघाताचा त्रास होतो. उष्माघात म्हणजे ही एक अशी स्थिती आहे की जी तुमच्या शरीराच्या अतिउष्णतेमुळे होते आणि सामान्यतः उच्च तापमानात दीर्घकाळापर्यंत प्रदर्शनामुळे किंवा शारीरिक श्रमामुळे होते. म्हणजे जर एखादी वयोवृद्ध व्यक्ती किंवा जे तरुण मुले किंवा माणसे आहेत ते जर जास्त वेळ उन्हामध्ये थांबले किंवा जास्त वेळ त्यांना उन्हामध्ये काम शेतामध्ये काम करावं लागते त्यांना, त्यामुळे उष्माघाताची स्थिती उद्भवते. उष्माघाताचा धोका कुणाला असतो? जे म्हातारी माणसे आहेत किंवा मुले किंवा जे बाहेरील कामगार म्हणजे जे बाहेर काम करतात शेतकरी मिस्त्री त्यांना जास्त धोका आहे. उष्माघात झाल्यानंतर व्यक्तीमध्ये कोणकोणते बदल दिसून येतात? तर त्यामध्ये शरीराचे तापमान उच्च होणे म्हणजे जे व्यक्तीचे जे बॉडी टेम्परेचर आहे ते नॉर्मलपेक्षा वाढते. थोडक्यात बोलायचं म्हणलं तर त्या व्यक्तीला ताप येते आणि बदललेली मानसिक स्थिती म्हणजे व्यक्ती चिडचिड करायला लागतो किंवा त्याची वागणूक बदलते. घाम येण्यामध्ये बदल म्हणजे त्या व्यक्तीला जास्त घाम येतो किंवा घामच येत नाही आणि मळमळ किंवा उलटी यासारखे लक्षणे दिसून येतात. तसेच ज्याला उष्माघात झालेला आहे त्या व्यक्तीची त्वचा लाल होते व कोरडी होते आणि त्या व्यक्तीचा जो श्वासोश्वास घेण्याचा जो दर आहे तो वाढतो. आणि जर एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यावर आपण त्याला जर जवळ आपल्या एखाद्या हॉस्पिटल वगैरे नसेल तर प्रथम उपचार कसा द्यायला पाहिजे? तर रुग्णाला थंड वातावरणामध्ये हे करायचे, स्थलांतर करायचे आणि त्याचं तापमान रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी फॅनचा वापर करायचा. आणि जर व्यक्तीला उष्माघात झालाय त्याचे पाय थोडेसे वरी उचलायचे, त्यामुळे जो त्याचा बॉडी टेम्परेचर वाढलेला आहे तो कमी होईल. आणि त्वचेवर ओले टॉवेल्स वापरायचे व्यक्तीच्या बॉडी टेम्परेचर कमी करण्यासाठी. आणि जे अतिरिक्त कपडे असेल म्हणजे एखाद्या व्यक्तीने टी शर्ट आणि जॅकेट घातले असेल तर त्यावेळेस जॅकेटचा काही यूज नाही, त्यावेळेस जॅकेट ते काढून टाकायचे. आणि जर कंडिशन खूप सिरियस झाली त्या व्यक्तीची तर 911 या नंबरवर कॉल करायचा. तर व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट कुठली ट्रीटमेंट द्यायला पाहिजे त्या व्यक्तीला उष्माघात झाली. एखाद्या व्यक्तीचा जर उष्माघात झालेला आढळल्यास तर त्या प्रथमतः त्याची बॉडी कूल करण्यासाठी सुरुवात करायची आणि त्याचं शरीर थंड करण्यासाठी. आणि वैद्यकीय व्यवस्थापन शरीराचे तापमान जलद कमी करण्याच्या उपचारामध्ये मुख्यतः हायपोथर्मिया ब्लँकेट आणि इंट्राव्हेनस फ्लुइड्स म्हणजे हायपोथर्मिया ब्लँकेट्स भेटते जे की जे उष्माघात झालेल्या व्यक्तीचे शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करते. आणि इंट्राव्हेनस फ्लुइड्स म्हणजे IV सलाइन्स आरियल NS सारखे. उपचार दरम्यान थंड सावलीच्या वातावरणात रुग्णांचे निरीक्षण करणे आणि पुरेसे हायड्रेशन सुनिश्चित करणे म्हणजे जो व्यक्ती उष्माघाताने बळी पडलेला आहे त्याच्या शरीरामध्ये पुरेपूर प्रमाणात पाणी आहे का नाही याची सुनिश्चितता करून त्याला पाणी पाजायचे आणि त्याला थंड हवेच्या ठिकाणी स्थलांतरित करायचे. बाष्पीभवनाद्वारे तात्काळ थंड होणे किंवा जर एखाद्या व्यक्तीचा उष्माघात खूप जर अति असेल तर त्याला बर्फाच्या पाण्यामध्ये थोड्या वेळ बुडवून ठेवायचे, त्यामुळे त्याची बॉडी टेम्परेचर. घरगुती उपाय म्हणजे घरच्या घरी जर एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाला तर जवळ जर एखादी वैद्यकीय सेवा वगैरे उपलब्ध नसेल तर घरच्या घरी काय उपाय करू शकतो? तर त्या व्यक्तीला भरपूर पाणी पाजवायचे, थंड शॉवर किंवा आंघोळ करण्यास सांगायची आणि सावलीच्या किंवा वातानुकूलित ठिकाणी जाण्यासाठी सांगायचं. घरी जर एअर कंडिशनर वगैरे फॅन वगैरे नसेल तर लायब्ररी किंवा सार्वजनिक ठिकाणी जिथे की फॅनची एअर कंडिशनरची सुविधा असेल त्या ठिकाणी जायची. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी कोणती साधने वापरली पाहिजेत किंवा प्रिकॉशन घेतली पाहिजे. म्हणजे हलके कपडे आहेत, हलक्या रंगाचे म्हणजे सेल्फ फिटिंग जास्त फिट नसलेले कपडे वापरायचे. अतिरिक्त म्हणजे जास्तीत जास्त पाणी प्यायचं आणि निर्जलीकरण टाळण्यासाठी म्हणजे डिहायड्रेशन टाळण्यासाठी दररोज किमान 8 ग्लास तरी पाणी प्यायला पाहिजे त्या व्यक्तीने. आणि त्याच्या आहारामध्ये फळांचा रस किंवा भाज्यांचा समावेश करायला पाहिजे. आणि व्यायाम करताना घराबाहेर जाण्याची अतिरिक्त म्हणजे ज्यावेळेस ऊन नसेल त्यावेळेस व्यायाम करायचा, ज्यावेळेस ऊन असेल त्यावेळेस व्यायाम करण्यास वगैरे जायचं नाही. घरच्या घरीच जो सोपा व्यायाम असेल तो करायचा. आणि जे कॉम्प्लिकेशन्स कुठले तयार होऊ शकते जर एखाद्या व्यक्तीला
उष्माघात झाला तर त्यामुळे त्याचे कुठल्या स्थितीवर त्याचा हानिकारक परिणाम होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे त्याच्या अवयवाचे नुकसान होऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाला तर शरीराचे तापमान कमी होण्यास त्वरित प्रतिसाद न देता उष्माघातामुळे त्या व्यक्तीचा मेंदू किंवा इतर महत्त्वाच्या अवयवांना सूज होऊ शकते. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाला आणि त्याचं लगेच तापमान त्या शरीर व्यक्तीचं कमी नाही झालं तर त्याचा मेंदू निकामी किंवा जे इतर अवयव आहेत त्यांना सूज येऊ शकते. आणि जर त्या व्यक्तीला प्रॉपर ट्रीटमेंट म्हणजे जी नेसेसरी ट्रीटमेंट आहे ती जर भेटली नाही त्या व्यक्तीला तर त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो.